बटरफ्लाय पॅटर्न साठी लागणारी मापे, पूर्ण उंची, शोल्डर आणि छाती. पूर्ण उंची म्हणजे काय? मग तुम्हाला हवा तिथे तुम्ही तो ड्रेस बसवू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की बाबा सीट पर्यंतच पाहिजे, मला जीन्सवर घालायचं, तर ओके, काही हरकत नाही, तुम्ही तिथपर्यंतच माप त्याचं घेऊ शकता. जर तुम्हाला वाटेल की मला गुडघ्यापर्यंत हवा आहे, तर तो ड्रेस तुम्ही गुडघ्यापर्यंत सुद्धा बनवू शकता. पण जर तुम्हाला वाटेल की तो ड्रेस मला चुडीदार पॅन्टीच्या चुडीपर्यंत घालायचा आहे, तरी सुद्धा तो ड्रेस तुम्ही तिथपर्यंतच माप घेऊन घालू शकता. म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही आता एका वेळेस काय करणार आहात, एकूण 3 पॅटर्न शिकून घेणार आहात. 1, 2, 3, हाफ, फुल आणि मीडियम. चला बरं, पॅटर्न काढून झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता आपण पुढे जाऊया. मापे लिहून घेऊया पूर्ण उंची बरोबर. मी इथे 3 वर्षाच्या मुलीचं माप घेणार आहे, जे की ब्लाउज पीस मध्ये बनणारा ड्रेस असेल. तर त्याची पूर्ण उंची जी आहे ती गुडघ्यापर्यंतची 20 इंच, शोल्डर बरोबर 10 इंच, छाती बरोबर 22 इंच. हे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय? उलट सुलट काही दिसत नाही ना? वंदना ताई, ओके, व्हेरी गुड. गुड सुचिता. आज सगळे कसे छान दिसतात कॅमेरा समोर. परफेक्ट कॅमेराची मॅनेजमेंट सगळ्यांना जमलेली आहे. आणि आता आपण आपल्या बटरफ्लाय पॅटर्न कडे वळूया. पॅटर्नला फक्त लागणारी मापे ओनली 3 मापांमध्ये पूर्ण होणारा आणि 5 मिनिटात शिवण होईल असा ड्रेस. शिलाई मात्र आपण 200 ते 250 घेऊ शकतो. सध्या आपल्याला फक्त कस्टमर वळवायचे आहे, शिलाईकडे पाहायचं नाहीये. तर त्यामुळे आपण तो ड्रेस जो आहे तो स्वतःच्या साडीमधून स्वतःसाठी स्टिच करायचा आहे, की जेणेकरून आपल्याला त्याचे कस्टमर जे आहेत ते अवेलेबल होतील. ठीक आहे. आणि मग यासाठी काय करावं लागतं, तर यासाठी स्पेशल जे आहे त्याच कलरची स्लिप मात्र तुम्हाला बनवून घ्यायची असते. जर स्लिप तुम्हाला जमत नसेल तर स्लिपचंही माप मी तुम्हाला देईन. ठीक आहे. आता मात्र आपण काय करणार आहोत, फक्त याचं पॅटर्न शिकणार आहोत आणि हे तुमच्याकडं जे आहे स्केच आलेलं असेल असं मी आता समजते आणि याला आपण बाजूला ठेवूया. आपण आता बनवणार आहोत 20 इंच उंचीचा आणि छातीचे माप किती आहे? 22. तर माझ्याकडे हा 1 मीटरचा कापड आहे असं तुम्ही समजणे. किती? 1 मीटर. त्या 1 मीटरच्या कापडाला असा फोल्ड केलेला आहे. ओके, समजा एवढा मोठा तुम्हाला हा दिसत आहे, तर हा क्लिअर दिसतोय. ओके. आणि मग याला आपण आणखीन एक फोल्ड करणार आहोत. पण तत्पूर्वी हा जो कापड आहे या कापडाला आपण येथून टिप येथून ओपन केल्यानंतर याला या बाजूने लेस, या बाजूने लेस लावून घेणार आहोत. आता आपण लेसची त्याला डिझाईन करून घेऊया थोडक्यात, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल की आपण लेस नेमकं लावणार कुठे आहोत. तर चौरसामध्ये त्याला आपण लेस लावून घेऊया.
चित्र अडकलंय, आवाज अडकलाय का? मला दिसत नाही. मला समजत नाही, अचानक पडला. थांब. ओके, कमी झाला. कमी झाला. क्लिअर दिसतंय? जास्त लाईट नाही वाटत ना? ओके. रेंज मला वाटतं कमीच आहे. आपण जेव्हा हे पाऊस पडला ना तेव्हापासून रेंज जी आहे ती कमी जास्त होते, म्हणून हात व्यवस्थित असं हालताना वगैरे दिसत नाही. तुम्ही सुद्धा छोट्या कापडाच्या तुकड्यावर किंवा कागदाच्या तुकड्यावर हे स्केच जे आहे ते काढून घ्यायचंय. कविता खोडे, आपण एका ब्लाउज पीसचा तुकडा घेतलेला आहे, त्याला निमा फोल्डिंग करून घेतलेला आहे. निमा फोल्डिंग केल्यानंतर आपण त्याला इकडून लेस, इथून लेस आणि इकडून सुद्धा लेस लावून घेतलेली आहे. आणि आता आपण तुमचं पूर्ण झाल्यानंतर पुढे बघूया. तुम्ही छोट्या कागदावर स्केच करून घेतलं तरी चालेल. ओके, इथपर्यंत जर का तुमच्या लक्षात आलेलं असेल तर ज्यांचं कुणाचं रेडी आहे त्यांनी मला दाखवायचंय. बघूया कोणाकोणाचं रेडी आहे. आहे कुणाचं रेडी? आपण जास्त वेळ नाही घेता तुमचा, तात्काळ पुढे जाणार आहोत, पण बघा जर असेल तर आपण बघूया कुणाचं रेडी आहे. वाव, वंदना सोनोने व्हेरी गुड, व्हेरी गुड. उषा जगताप, योगी कविता खोडे आणि अनिता जाधव, सगळं पॅटर्न रेडी आहे. ओके, चला. ओके, बऱ्यापैकी हे जमणार आहे, इझी पॅटर्न आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. थोडीशी पुढे तुम्हाला गफलत होऊ शकते की नेमकं करायचं काय. कटिंग तर मुळातच केली जाणार नाहीये आणि तरी सुद्धा ड्रेस तयार होईल. कटिंग म्हणजे कैची त्याला वापरलीच जात नाही. ठीक आहे, ड्रेस बनवण्यासाठी आपण कैची मात्र वापरणार नाहीये. आणि आपली जी डिझाईन आहे ड्रेसची ती तयार होणार आहे. आपण कैची न वापरता जो ड्रेस बनवणार आहोत तो आता बघूया. पॅटर्नला पुन्हा एकदा फोल्डिंग, लक्ष द्या. इकडची बाजू बंद, बंद बाजूला मापे टाकायला सुरुवात करायची आहे. छातीचे माप बरोबर किती आहे? 22. 22 चा चौथा बरोबर किती? 5.5. आणि माझा 22 चा चौथा भाग जो आहे तो सध्या मला इथे दिसतोय. आपण याला 5.5 समजूया. हा, ऍक्च्युली मी 5 वर घेतलेले. आणि आता आपण याची कोणती उंची घेतलेली आहे का? कोणतीच नाही. आपण याची कोणतीच उंची घेतलेली नाहीये, पण पूर्ण उंची मात्र घेतलेली आहे. पूर्ण उंची किती होती बरे? मी तुम्हाला आडव्यात दाखवते. हा, किती होती? 20 होती की नाही? मग आपण किती घेतली आता? 20-21 घेतली तर काही हरकत नाही. म्हणजे हा काय झाला, मापात आपलं
जो तुकड्याची कटिंग आहे ती काय आहे, मापात आहे. आता आपल्याला काय हवंय, शोल्डर हवंय. शोल्डर किती होतं, शोल्डर किती आहे, 10 आहे. 10च्या हाफ किती होतात, तर 5 होतात. पण आपण इथे ते 5 घेतलेले आहे. ठीक आहे, 5 इकडे, 5 इकडे. आणि चौकोन, आणि इथे मात्र काय टाकायचंय, छातीचे माप. इथे लिहिणार पण आहे मी की काय आहे, चेस्टचं माप आहे, छातीचे माप आहे. आपण इथे छातीचे माप टाकूया. आणि कोणता भाग टाकणार आहात, 1/4, चौथा भाग. चौथा भाग किती आहे, तर 5.5 आहे. आणि 5.5 अधिक फक्त अर्धा इंच माप टाकायचं. किती, अर्धा इंच. खूप मापाची आवश्यकता नाही आपल्याला. जर 5.5 येत असेल तर आपल्याला किती टाकावं लागणार आहे, 6 टाकावं लागणार आहे. आणि आपण असं समजूया की मी या रेषेला काय केलंय, 6 केलेलं आहे. किती केलं, 6. आणि हे 5चे माप 6 ला, जिथे 6 आलंय की नाही तिथून पुन्हा खाली, आणि अर्धा इंच आतमध्ये, आणि तिरपी रेषा. बटरफ्लाय पॅटर्न विदाउट कटिंग कसं करणार आहोत बघा. पॅटर्न जरी एवढा हार्ड दिसत असलं तरी काहीच नाही त्यात. आणि उर्वरित रेषेला अर्ध्यापर्यंत तिरकस. तर आता हे पॅटर्न तुम्ही मला करून दाखवायचे. बघा किती जमतंय. आणि मी पॅटर्न डार्क करते. बघा तुम्हाला किती जमतंय. मॅम छातीच्या मापापासून खाली किती घेतलंय, 5.5. जेवढं शोल्डर तेवढंच. ओके. ओके. तेवढंच खाली पण आहे. आणि तिथून परत तिरप, आपल्याला आवडेल तेवढं तिरप. ओके नीता, बोल, झालंय का. ओके. आणि पॅटर्न कुठेही कटिंग करायचं नाही आपल्याला. आपल्याला फक्त काय करायचंय, पॅटर्न हे छापायचं आहे. इथून इतकं शिकायचं आहे. टीप मारताना उद्या पुन्हा आणखीन आपण पुढे शिकणारच आहोत. पण आपलं हे जे पॅटर्न आहे ते अशाच पद्धतीने केलं जातं. शोल्डर, पुन्हा एकदा शोल्डरच्या निम्मे बगल, पुन्हा एकदा आडव्या रेषेला छातीचे माप. छातीचे माप अधिक अर्धा इंच, 5.5 अधिक अर्धा इंच. इकडे बगलाचे माप जसेच्या तसे. त्यानंतर माप इथे आल्यानंतर अर्धा इंच आतमध्ये, आणि तिरकस रेषा सीट प्रमाणे. सीट प्रमाणे म्हणजे थोडी तिरकस रेषा त्याला देऊन ठेवायची. बाकी काहीही करायची आवश्यकता तुम्हाला नाही.
उद्याच्यासाठी अभ्यास काय असेल, तुम्हाला काय करून ठेवायचे बघा इकडे पटकन. हे एवढं तर पॅटर्न करून तुम्हाला जे आहे व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे, परंतु मी दाखविल्याप्रमाणे तुम्हाला चौरस कापड घेऊन त्याला अशी चहूबाजूला लेस लावून ठेवायची आहे. जर का तुम्ही साडी वापरत असाल तर मग काही हरकत नाही, साडीला चहूबाजूने लेस ऑलरेडी असते. जर नसेल तुमच्याकडे लावलेली तर तुम्ही ती लावून घ्यायची आहे. पूर्ण साडीला चहूबाजूने लेस. मग पूर्ण साडीला म्हणजे किती? जर तुम्हाला उंची 30 इंच घ्यायची असेल, समजा जर 30 इंच घ्यायची असेल तर 30 दुने दुप्पट करून घ्यायचे, म्हणजे 60 इंचला आपल्याला चहू बाजूने चौरस बाजूने काय करायची आहे, लेस लावून ठेवायची आहे. आलं लक्षात? जर तुम्हाला लहान सॅम्पल शिवायचं असेल तर ब्लाउजला अर्ध्यातून मोकळा करायचा आहे, म्हणजे वेगळा करायचा आहे. 1 मीटरच्या ब्लाउजचा तुकडा जो आहे तो अर्धा कापून घ्यायचा आहे दाखविल्याप्रमाणे. आता हा माझा जो होता हा ब्लाउज पीस होता की नाही, हा मोठा ब्लाउज पीस होता, त्याला आपण अर्धा केला. मग मी याचे 2 तुकडे केले. 2 तुकडे केल्यानंतर मी इकडून पण लेस लावली, इकडून पण लावली आणि इकडून पण लावली. इकडे मात्र काय दिली? टीप दिली. मशिनीची आपण इकडे काय दिली? टीप दिली. जॉईंट केला. जॉईंट केल्यानंतर हा पॅटर्न जो आहे तो आपल्याला सध्या असा दिसतोय. नंतर याला जर आपण इकडे खडूच्या सहाय्याने इकडे छापून घेतला तर पॅटर्न कसा दिसेल आपला? असा दिसेल. आणि हा पॅटर्न जो आहे तो छापावाच लागतो. ठीक आहे, छापावा लागतो म्हणजे तो आपण इकडून इकडे उलटवायचा. आता हा मी छापलाय असं तुम्ही समजणे. आणि याचा महत्वाचा पॉइंट अगदी 2 मिनिटात आपण तुकडे शिकून घेणार आहोत. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित जमलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे जाण्यासाठी आपण याचा जो फोल्डिंगचा भाग आहे तो पुन्हा एकदा फोल्ड आणि तुमच्या समोर ठेवला. आता नेमकं करायचं काय? आणि याची ही जी लेंथ आहे ती किती घ्यायची? पहिले तर मी तुम्हाला सांगितलं लहान मुलांसाठी जी लेंथ आहे ती किती घ्यायची आहे? ब्लाउज पीसच्या निम्मे घ्यायची आहे. मोठ्यांसाठी जी लेंथ आहे लेस लावण्याची ती किती घ्यायची आहे? तर पूर्ण साडीच्या आईट साइड तुम्ही ती लेस लावू शकता. ओके, आणि कुणाला काही अडचण असेल तर तात्काळ विचारू शकता. आता आपण गळा बघूया. कॅमेरा माइक ऑन करून बोलू शकता. गळा बघण्यासाठी लक्ष द्या. शोल्डर पर्यंतचे माप, सर्व मापांसाठी निम्मे. येथून सेंटर निम्मे केलेले माप बरोबर 2.5 इंच जसेच्या तसे किंवा अर्धा इंच अधिक आणि गोल. आणि पॅटर्न बरोबर कंप्लीट. आता आपण उद्या त्याची कटिंग करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही लेस लावून ठेवायची आहे. पॅटर्न पूर्ण उद्या आपण कापडावर कटिंग करणार आहोत.